आज 25 जून 1975. आजची सकाळ बरंच काही घेऊन आली. आजच्या सकाळबद्दल बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येत आहे. माझं नाव जाऊ द्या, नावात काय, पण मी आजच्या सकाळी तसाच जे रोज नित्यनियमाने करायचो. सकाळी उठायचो, व्यायाम करायचो, आंघोळ करायचो आणि मग पेपर वाचत वाचत माझ्या ऑफिसला जायचो. आणि मग तिथून आल्यानंतर संध्याकाळी परत हातपाय तोंड धुवून जेवण करून पुन्हा तेच रेडिओ ऐकत बसायचा. पण ही आजची सकाळ काहीतरी वेगळीच आहे. कारण अचानक इंदिरा गांधीने काल रात्री रेडिओवरती सांगितलं की आजपासून आणीबाणी जाहीर होत आहे. खर तर मला वाटलं काही युद्ध होते की काय, पण ती आणीबाणीच होती. फार वाईट दिवस आहे आजचा. कारण या सरकारने प्रत्येक सत्तारूढाच्या विरोधात जाणाऱ्या सत्ता विरोधकांना शब्दही आज अपुरे पडतात. अशा सगळ्या लोकांना, अगदी पत्रकारांना सुद्धाही कैदेत डांबलं आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यात आला. किंबहुना तो दाबलेलाच होता, त्याच्यावर मोहर लागली आणि संविधानामध्ये बदल झाले. काही नवं नव्हतं, पण त्या दिवशी ह्या गोष्टींचा शिक्कामोर्तब झाला आणि आणीबाणी एवढ्या जोरात चालू झाली की माझा मित्र विजय, जो पत्रकार होता, जो सत्याच्या विरोधात लिहायचा, त्याला सुद्धा डांबण्यात आलं. आजचा दिवस हा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये जे सुवर्ण पानं लिहिली गेली होती त्याच्यामधला हा कळकट्टा असा काळा दिवस मानला जातो. पण खरंच इथून येणाऱ्या पिढ्यांना हा दिवस कळकट्टा असा काळा दिवस दिसेल का ऐन प्रकाशात? सुन्न करणारी ही शांतता येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच जागृत करेल. होय, नक्कीच जागृत करेल.